वाल्मिक कराड सगळ्या महाराष्ट्रात चर्चेत असलेलं नाव. कुठं चर्चा ताकदीच्या आहेत, कुठं पॉलिटिकल कनेक्शनच्या आहेत, कुठं संपत्तीच्या आहेत आणि जामिनाच्या सुद्धा. वाल्मिक कराड 31 डिसेंबरला पुण्यात CID पुढे सरेंडर झाला. त्याच रात्री त्याला केज न्यायालयात हजर करण्यात आलं. जवळपास तासभर युक्तिवाद झाला. त्याआधी सरकारी वकिलांनी घेतलेली माघार सुद्धा चर्चेचा विषय ठरली. वाल्मिकच्या वकिलांनी त्याची बाजू ताकदीनं लावून धरली, पण न्यायालयानं त्याला 14 दिवसांची CID कोठडी सुनावली. आता हे 14 दिवस 14 जानेवारीला संपतायत. साहजिकच वाल्मिक कराडला पुन्हा न्यायालयासमोर हजर केलं जाईल. आता जास्तीत जास्त 14 दिवसांची पोलीस कस्टडी मिळत असल्यानं पोलीस कोठडी संपल्यानंतर वाल्मिक कराडला जामीन मिळणार का याबद्दल चर्चा सुरू झाल्यात. पण वाल्मिक कराडला खरंच जामीन मिळू शकतो का? तो बाहेर येणार का? नेमकं काय होऊ शकतं पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सुरुवातीला बघूयात वाल्मिक कराड कुठल्या प्रकरणात कोठडीमध्ये आहे. तर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर 11 डिसेंबरला अवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांनी खंडणीच्या प्रकरणात तक्रार दाखल केली, ज्यात वाल्मिक कराडचं नाव होतं. याच खंडणीच्या प्रकरणात वाल्मिक कराड सरेंडर झाला. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 308, 2, 3, 4, 5 आणि कलम 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. सुनील शिंदे यांनी आपल्या FIR मध्ये म्हणलं आहे की विष्णू साठेनं आपल्याला फोन केला. फोनवर वाल्मिकांना बोलणार आहेत असं म्हणत त्यांनी कराडला फोन दिला. त्यानंतर कराडनं अरे ते काम बंद करा, ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शननं सांगितलं आहे त्या परिस्थितीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, काम चालू केले तर याद राखा असं म्हणून प्रकल्पाचे काम बंद करण्याबाबत धमकी दिली. अवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी तोपटे यांना वाल्मिकांना कराड यांनी त्यांच्या परळी इथल्या कार्यालयात बोलवून अवादा कंपनीचं केज तालुक्यातलं सगळं काम बंद करा, अन्यथा काम चालू ठेवायचं असेल तर 2 करोड रुपये द्या असं सांगितलं होतं. साहजिकच खंडणीचं प्रकरण चर्चेत आलं आणि त्यात वाल्मिक कराड सरेंडर झाला. पण वाल्मिक कराडला कोठडी मिळण्याचं मुख्य कारण न्यायालयात झालेला युक्तिवाद होता. सरकारी वकिलांनी न्यायालयात वाल्मिकची पोलीस कोठडी कुठल्या आधारावर मागितली ते बघूयात. तर सरकारी वकिलांनी कोर्टात दावा केला तो म्हणजे हत्येचा मुख्य आरोपी असणारा सुदर्शन घुले फरारी आहे, त्यामुळे कराडची कोठडी आवश्यक आहे. कराडला कोठडी दिली नाही तर घुलेचा शोध घेणं कठीण होईल. हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात कराडचा सहभाग आहे का हे तपासायचं आहे. हे गुन्हे एकमेकांशी संबंधित आहेत का? मोबाईलवर झालेलं संभाषण हे कराडचं आहे का याची तपासणी करायची आहे. घुले कराडच्या सांगण्यावरून काम करायचा. कराडने गुन्हे करून अशीच दहशत पसरवली आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केजच्या कोर्टात केला आणि त्यानंतर वाल्मिक कराडला 14 दिवसांची CID कोठडी सुनावण्यात आली. आता मागच्या काही दिवसात काय काय झालं तर पोलिसांनी सुदर्शन घुले आणि त्याचा साथीदार सुधीर सांगळेला पुण्यातून अटक केली. पण खंडणी प्रकरण आणि हत्या प्रकरण याचा थेट संबंध आहे हे अद्याप तरी पोलिसांना सिद्ध करता आलेलं नाही किंवा त्याबद्दलची लिंकही पोलिसांना लावता आलेली नाही. साहजिकच वाल्मिक कराडवर अद्याप 302चा गुन्हा दाखल झालेला नाही. सुदर्शन घुलेला ताब्यात घेणं आणि हत्या आणि खंडणी प्रकरणात लिंक आहे का हे तपासण्यासाठी ही 14 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. आता घुले ताब्यात आहे आणि 2 गुन्ह्यांची लिंक अजून तरी लागलेली नाही. नियमानुसार पोलीस कोठडी जास्तीत जास्त 14 दिवसांची घेता येते. त्यामुळे आता ही कोठडी संपल्यावर वाल्मिक कराड बाहेर येणार का अशी चर्चा होत आहे. कारण 14 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल. पोलीस कोठडी संपल्यानंतर वाल्मिक कराड जामिनासाठी अर्ज करू शकतो. पण म्हणून लगेच जामीन मंजूर होईल का? तर यासाठी आपल्याला कोर्टात होऊ शकणारा संभाव्य युक्तिवाद पाहावा लागेल. वकील आणि कायदेतज्ञ यांनी दिलेल्या माहितीनुसार जामीन मागितला तरी एकंदरीतच सगळी परिस्थिती पाहता या प्रकरणाचा तपास पूर्ण होणं अजून बाकी आहे. त्यामुळे जर वाल्मिक कराड बाहेर आला तर तो तपासात ढवळाढवळ करू शकतो. संतोष देशमुख यांच्या कुटुंबावर दबाव आणू शकतो. त्याचे पोलीस अधिकाऱ्यांशी उघड झालेले संबंध पाहता तपासाच्या प्रक्रियेवर फरक पडू शकतो असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून केला जाऊ शकतो. त्यात सुदर्शन घुले सापडला असला तरी कृष्णा आंधळे हा एक आरोपी अजून तरी सापडलेला नाही. त्यामुळं त्याचा ठाव ठिकाणा मिळवण्यासाठी वाल्मिक कराड महत्वाचा आहे असा युक्तिवाद केला जाऊ शकतो. त्यामुळे पोलीस कोठडी जरी संपली असली तरी वाल्मिक कराडला सगळा तपास पूर्ण होईपर्यंत न्यायालयीन कोठडी होऊ शकते, म्हणजेच त्याची रवानगी जेलमध्ये होऊ शकते. थोडक्यात पोलीस कोठडी संपल्यावर जामीन मिळेल का अशी चर्चा सुरू असली तरी प्रत्यक्षात मात्र पोलीस CID वाल्मिकच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करतील. त्याच्यावर दाखल असलेले इतर गुन्हे सुद्धा तपासाचं आणखी एक कारण ठरू शकतं. त्यात
वाल्मिक कराडला ईडीनं नोटीस पाठवल्याची बातमी माध्यमांनी दिली आहे. साहजिकच सीआयडी नंतर ईडीची कारवाई झाल्यास वाल्मिक कराडच्या अडचणी आणखी वाढू शकतात. खंडणीच्या प्रकरणात वाल्मिक कराड जेलमध्ये गेला तर चार्जशीट दाखल करण्यासाठी 90 दिवसांचा वेळ मिळू शकतो. तोवर तपास सुरू राहत असल्यानं जामिनाची शक्यता धूसर होऊ शकते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाल्मिक कराडवर मुक्का लागण्याची चर्चा. विष्णू चाटेनं आपल्या मोबाईलवरून वाल्मिक कराड सुनील शिंदे यांच्याशी खंडणी संदर्भात बोलला होता अशी कबुली दिल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळं खंडणी प्रकरणात कराडचा संबंध सिद्ध झाला. चाटे, घुले, कराड हे सगळे संघटित होऊन खंडणी मागत होते स्पष्ट झालं तर कराडवर मुक्का लागू शकतो. तसं झालं तर जामीन मिळण्याची शक्यताच धूसर होते. चार्जशीट दाखल करायला सुद्धा 180 दिवसांचा वेळ मिळेल. साहजिकच वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाऊ शकतो. या सगळ्यात कोर्टात नेमका काय युक्तिवाद होतो हे महत्त्वाचं असेल, कारण वाल्मिकच्या वकिलांनी सुरुवातीलाच न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यामुळं त्याच्या वकिलांकडून जामिनासाठी जोर लावला जाणार हे नक्की. त्यामुळं सरकारी वकिलांकडून काय युक्तिवाद केला जातो, कुठल्या आधारावर वाल्मिकला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी होते हे पाहणं महत्त्वाचं असेल. सुदर्शन घुलेच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद सुरू असताना विष्णू चाटे हाच खरा आका आहे असा दावा केला होता. त्यामुळं वाल्मिकऐवजी चाटे केंद्रस्थानी येणार का अशी चर्चा आहे. साहजिकच आता कोर्टात काय युक्तिवाद होतो, न्यायालयीन कोठडी किती दिवसांसाठी मिळते, वाल्मिकचे वकील जामिनासाठी अर्ज करणार का आणि त्यावर सरकारी वकिलांकडून काय युक्तिवाद होणार या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. न्यायालयीन प्रक्रिया आणि अपूर्ण असलेला तपास पाहिला तर 14 तारखेनंतर वाल्मिक कराड बाहेर येण्याची शक्यता कमी आहे. पण यात युक्तिवाद काय होणार आणि पोलीस तपासात काय पुढे येणार या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतील. या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.